तेलंगणा भाजपचे फायरब्रँड आमदार टायगर राजासिंग ठाकूर म्हणजे सर्वांचे टी राजा हे मीरा भाईंदरमध्ये येणार हे कळताच इथल्या धर्मांधांच्या पायाखालची जमीनच सरकली। धर्मांधांचे लांगुलचालन करणाऱ्यांनी तर जणू टी राजा यांना येऊनच द्यायचं नाही असं ठरवलं होतं। मात्र ओवेसींवरही भारी पडणारे टी राजा जेव्हा मीरा भाईंदरमध्ये दाखल झाले तेव्हा इथला सारा परिसर हा भगवामय झाला होता। नेमकं काय घडलं हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी। श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मीरा भाईंदर परिसरातील नयानगर येथे एका हिंदू कुटुंबावर काही धर्मांधांनी प्राणघातक हल्ला केला होता। त्या घटनेनंतर बऱ्याच दिवसांनी टी राजा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मीरा भाईंदरमध्ये येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। नयानगरमधील घटनेला उत्तर देण्यासाठी ते मुंबईत येत असल्याच्या बऱ्याच चर्चा या दरम्यान झाल्या। त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून त्यांची रॅली आणि सभेला परवानगीही नाकारण्यात आली होती। मात्र शिवजयंतीच्या निमित्ताने मुंबईतील मावळ्यांना भेटायला आपण येत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। असे असतानाही त्यांच्या सभेला तुर्तास परवानगी देण्यात आली नव्हती। त्यानंतर मग जेव्हा मुंबई हायकोर्टात धाव घेतली तेव्हा टी राजा यांच्या सभेला काही अटीशर्ती समोर ठेवून परवानगी देण्यात आली आणि ठरल्याप्रमाणे 19 फेब्रुवारी ऐवजी 25 फेब्रुवारीला टी राजा हे मीरा भाईंदर परिसरात दाखल झाले। हिंदू बांधव मोठ्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते। सुरुवातीला काश्मीरा रोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली। त्यानंतर जय श्रीराम, भारत माता की जय आणि छत्रपती शिवरायांचा जय जयकार करत रॅली ही SG गार्डन परिसरात येऊन पोहोचली। या ठिकाणी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले। ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या सकल हिंदू समाजानेही टी राजा यांच्या उपस्थितीत भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा आणि लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतरण मुक्त भारत बनवण्याचा संकल्प केला। एकूणच मीरा भाईंदर परिसरात टी राजा यांचं येणं हे निमित्त जरी असलं तरी मुंबईतील हिंदू हा आता धर्मासाठी जागा झालाय हे मात्र प्रकर्षाने दिसून आलं। व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा। आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।